चला येतो कधीला म्हणजे करा जेवण घेऊन करा आता तुमचं जेवण आहे बाकी आहे ना. मला पैशाची काही चिंता करू नका अजिबात. 8 वाजता 9 वाजता तेवढ्यात फोन करून द्या. मी फोन पे करायला लावतील. काही हरकत नाही. येऊ मग आम्ही. चला ठीक आहे मग. अरे कोण करते हो. अरे तुम्ही आता इतक्या मोठ्या मनानं आता लोकांना जीव घातलं आणि तुम्ही का पैसे काय काय म्हणजे काय मोठी गोष्ट आहे का ती. 50,000 तुमच्यासाठी हाताचा मैला आहे ती. आता काय फक्त कसं म्हणलं जेवण करायला लावजा घरच्या बायला. डबे दिले तर मोठ्या काळजीनं चांगले तर्री रस्सा काढून तर म्हणलं तेवढं जेवायला लावजा आणि डबे रिकामे झाले की बाळूभाऊच्या घरी देऊन द्यायचा. म्हणजे कसं एका दिवशी मी घेऊन जाईन. कारण की 50,000 मागं पुढे झाले चालते पण डबा जर का हरपला ना भाकर गोड नाही लागू घरची बुडी. तेच म्हणलं 2 डबे दिले एक साधा. तेवढं म्हणलं फक्त काम करत जा आणि थैले ते. बाकी काही टेन्शन नाही. मग मी 8 वाजता फोन करून टाकेन. बिलकुल. हे पण 100ची गोष्ट सांगितली तुम्ही. डबा जर का राहिला ना मोठं हे मुश्किल काम होऊन जाते. तर माझ्या तुम्ही आता मार्केटला जातो ना मोठी अडचण येते का डबा जर विसरला थैली विसरली तर तुमचा डबा बिलकुल हे बागायला पोहोचून जाईल. मानमोडीच्या इच्छा बी माहीतचा बी. टेन्शन घेऊ नका तुम्ही. फक्त म्हणलं अर्जंट ध्यानानं फोन करता तुम्ही ते 50,000साठी. बाकी काही अडचण नाही. चला येऊ मग आम्ही. चला मग आता करतो सुरू गाडी निघतो मग. करतो. या मग आता. ठीक आहे. चला या मग. ओके. जमलं बा. मी आता मला काय होते काय नाही. नाही का हो ना सगळ्याच्या चटीहून हात देऊन गेला आहे. कारण की आला बी फूक मारून चाललाही गेला. बिलकुल कोणाला काही खबरही नाही. आता हे कंदिल्या मोठ्या आशेवर आता काय होईल तर हो येतं नाही का. अटॅक नाही आला म्हणजे झालं. बाकी तर काही विषय दिसत नाही मला आता खरा. आता काय कंदिल्या म्हणजे काय म्हणते मग आता काय फोन करा वाटते म्हणजे नाही का. आता हे तुमच्या समोरचीच गोष्ट आहे ना. काय लेखाचं पण आपल्या गावातले लोक नाही चांगले राजा. पाय बरं आता काच उघडा होता. खरंच कोण हात मारला असं नाही शिवला तुला काय वाटते. पैशाचं कसं काय असं म्हणजे 50,000 ते काय मोठी गोष्ट आहे त्याला. 50 आणि 50 काच उघडा राहिला कालपासून. कोणाला माहित कोण उडवले काय उडवले कोणावर ना घेता. इथं का CCTV आहे का आपण पाहिले. जाऊ दे गेले त्याचे गेले. आपलं काय गेलं का आपल्या कपास कातड गेला का मग त्याला टेन्शन नाही. तर आपण काय लोड घ्यायचा. आपल्याला लोड घ्यायला लागेल फक्त हे लोकांचे पैसे देण्याचा. ते तुम्ही पाहता फक्त ते काय फोनाचं काय तर. तेच म्हणलं आबाजी. माझे 500 रुपये मग दिले असते मग कसं माय निपटून जात होतं. तुम्ही तर तोडायला लागले म्हणजे. अरे आता तुझ्या देखताची गोष्ट आहे ना बा. 8 वाजता फोन पेनं पैसे करणार आहे. त्याचे मा अकाउंटला आले की तुम्हाला माझ्याजवळचे पैसे देईन मी एकपरी. पण आल्याशिवाय कसे काय तुम्ही सध्या थांबा ना. गडबड नका करत जाऊ इतकी. नीरा गडबड कायची बी. जा 8 वाजता येतो घरी. चालते 8 वाजता दिले चालते. आता काही नाही. येऊ का मग मी आता जेवायचं राहिलं का तुम्ही. मी जेवायचं राहिलं ना मग जाऊ ना आपण सोबतच जाऊ ना. थांब ना आता. चला मग आता वावराकडे जायला लागलं ना. ते आता सगळं काय आहे काय नाही पंक्ता कुठं रोगायला काय झालं तर. चला मग आता चल शिवला जा. काय करतं गावात नाही आता. चला बसन तू. चला कसं काय करू आम्ही जेवलं की आपापलं पात्र उचलून तिकडे टाकले नेऊन. बाय आपल्या गेल्या साडीला हात पुसले की निघाले. घ्या म्हणलं आपापले पात्र तिकडे टाका. आता येतं धुवा तिकडे. टाकी जवळ जा तिकडे. म्हणलं काका आटपलं म्हणलं आता. हे शेवटची पंगत होती बायाची. झालं म्हणलं आता निरे पिरे. आता हे अर्धा गंज भाजी उरली म्हणलं. हे आता बाकी तर 2-3 गंजातली झाली नील. आता काही नाही राहिलं. आता काय कसं करावं म्हणलं. हे वाटून द्यायला लागलं ना. मग आता हे लवकर मोकळे करा म्हणा. हे काय पोहे 1 डालभर पोहे आहे आणि हे भाजी गिजी लवकर मोकळे करा. ते जे कोणी असेल त्यांनी डबे आणले असेल घेऊन जा म्हणा. कोणी घरी राहिले असेल हे ते तर विनाकारण काय आता ठेवत बसता गयाटा. भांडे धुवायला मोकळे. मी मोकळा तुम्ही बी. तसं करायला लागलं नाही का. झुमर भाऊ म्हणलं लागलं. अरे झुमर भाऊ इकडे बरं. इकडे झालं का म्हणलं सगळं निपटलं का. कोण राहिलं गेलं का जेवायचं. राहिलं असेल तर पाहून घ्या अजून. बसायचे असेल तर बसून घ्या. तुम्ही जेवले का सगळे आता वाळणारे आहे ते. आटपले कोण नाही राहिलं. एकेकाने एका पंक्तीने हात मारला. आता कोणी जेवायचं राहिलं नाही. बस झाला विषय मोकळा झाला. आता फक्त भांडे उठवाट करणं आहे. घरी जाऊन घेऊन जाणार गाडी बैलात. आता हे भाजी राहिली 1 डाल पोहे आहे. मग आता हे कसं करा. वाटून द्यायला लागणार झुमर भाऊ. ते बाबा आपल्या गावात सांगा लागते का ते काही डबे घेऊन येलाय बघ संध्याकाळच्या सोयीनं. बघ बबनराव काशीनाथ हे ते बघ काय. आता मला द्यायला लागेल बरं. संध्याकाळी आता काय करतात आपण सगळे घर घेऊन जाऊ ना. डबे ते नाही का तुला मी लागत असेल तर. नाही आपल्याला पाहिजे ज्याला कोणाला लागत असं त्याला सगळ्याला डबे घेऊन या म्हणा. पटपट मोकळे करा. म्हणजे मग कसं मोकळ होऊन जाते माणूस. काशीनाथ बाबा या म्हणलं. या डबे घेऊन जा म्हणलं. कोणा डबे आणले असं उरली सुरली भाजी पोया घेऊन जा म्हणलं. भात गीत आहे जरासा घेऊन जा. या लवकर. तयार असू दे. बाबा किती खाण्याचा डबा आला बाबा. डबा लय मोठा दिसते हो टिफिन करायच्या. अरे आता काय करतो जे आहे घरी ते आणलं बा. लकीट भेटायला ते काय आहे का मग भाजी उरेल आहे का. तेच म्हणलं तर आता संध्याकाळी मग कसं स्वयंपाक करत काम नाही. तेच म्हणलं घरची बाई म्हणे घेऊन घ्या. मग संध्याकाळी आता स्वयंपाक करायला पुरते का. जरा आपलं असो. द्या मग आता डबे भरून. बाकीचे येऊन राहिले तर आहेतच तयारीत आता. बरं झालं ना बरं झालं. या आता पटपट मोकळे करा. पोळ्या घेऊन जा कागदात दी गुंडावून. आणि आपल्या भाजी या लवकर. आणा डबे आणा इकडे आणा. नाही येतो आम्ही 1 घंट्यात पोहोचतो ना. आता इथं कसं जेवण होतं का नाही त्याच्यानं थोडासा टाइम लागला. आता इथं वावरात आहोत देवदास सनसनीच्या. ते मी येतो ना. आम्ही ते शांतता मिटिंगलेस ना पोलीस स्टेशनमध्ये. काही विषय नाही. याच लागेल ना. आता गणेश उत्सवाचं म्हटल्यावर आता काय नियम आहे काय आहे ते तर समजलं पाहिजे ना आम्हाला. एरिया आम्हाला परमिशनसाठी आम्ही येऊनच राहिलो होतो. ठीक आहे येतो काही वांधा नाही. ठीक आहे ठेवा मग आता. ओके.
पांडे साहेबाचा फोन होता, मिटिंगला या म्हणे. मग काय तर ते आता शांतता समितीची मिटिंग आहे, सगळे मंडळवाले बोलावले जे जे मेन आहेत ते. आता देवदासला म्हणलं चाल गड्या, जेवलं की निघा. हो मग त्याच हिशोबानं आता म्हणलं पान खाल्लं, आता निघावं म्हणलं आता. आता निपटलंच ना हे कार्यक्रम वाटपला की बस आपलं गणेश उत्सवाच्या इकडेच लागून आता कामोकामी. मग काय दुसरं आता कामच काय आपले एक 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 चालूच राहणार आहे. हो ना, पण काळजी नाही का हो. मग गणपती बसवणं म्हणजे काही इतकं सोपं नसते. सगळ्या गोष्टी पाहा लागते, नियोजन करावं लागते. आपलं तर अजून कोणाच्या खेटर कोणाच्या पायात नाही अजून. मग वर्गण नाही जमा ना कोणतं काही नाही ना काही नाही. आता परमिशनला जाणं आहे आम्हाला. मग काय तर लवकर बाबा म्हणलं तिकून आल्यावर कामी लागा लागते बा आपल्याला पण. अरे हे पा मागच्या वर्षी हे पा काहीच यावर्षी भारीच काम नाही. मग वर्गणीचं मागायला जायचं कामही नाही ना कोणाला आता. मग आता कंदील आबाजी पैसे आणायला गेले खादोडी पच्चे 50,000. आता किती आता जणांचं इथं योगदान आहे. माय आता समजा गव्हाचे पैसे आहेत त्याची इकडे. बाकीचे आता डॅनी आबाजीचे एका दिवसाची मजुरी, कोणाचे काही कोणाचं काही बायाच्या मजुऱ्या, हो तुमचे दुकानचे काही पैसे, सगळं बिलकुल. म्हणजे मी तर म्हणतो आता आले की त्याला पैसे मागितले तरी चालते वर्गणीची. मग काय तर आपापले पैसे इथंच जमा करून टाकायचे. काही भारी जात नाही यंदा. नाही आता दिले तर संध्याकाळी देऊन द्यायचे मग जे काय द्यायचे ते. पण पैसे तर आपल्या हातात येऊन राहिले ना, कंदील आबाजी घेऊन येऊन राहिले ना. हो ती आहे का मला आता भाजीपाल्याचे घेणं आहे त्याच्यापासून नाही का. हो का मी येते तर मग आताच त्याला आता आणले की मागायला पुरं नाही का. हो रे का हे बरोबर आहे. नाही शांतरा मग तुमचे नाही काही आहेत ना, माय आहेत ना कधी लाभाची इकडे. हो आता दूध आता त्याचा उकळा एका महिन्याचं ते बिल. आणि आपलं हे आजही आणलं त्याने 10 लिटर. इथं आता हे स्वयंपाक पाणी होतं सगळ्याला, चहा पाणी हे ते. हो, झालं तर काही कमी जास्त पडे देऊन टाकाला वर्गणी. मले बी काही किराण्यातले त्यातले कमी दे म्हणून लागन. मग काय द्यायची ते वर्गणी, बाकीचे पैसे मागा लागन नाही का. असं करावं लागं. जाऊ दे, टेन्शन नाही. गुरुजी तुम्हाला पानाची तू निघते ते नाही. पानं आणले ना तुम्ही. आता मी 100 पानं आणले होते. 100 समजा 20 रुपयानं. हो 2,000 रुपये मागा लागेल मला मग. तर मग इथंच तर आपले 10,000 जमा होते. हो मग काय तर आपण सगळे जण जर मोठे मोठे आकडे दिले तरी बस झाले. मग बाकीच्या यायले जे 100 क्वेश्चन देतील ते दे. हो असं काही जास्त यावर्षी लक्ष्मणराव फोर्सही नाही करायचा आपल्याला का शांताराम भाऊ. नाही अजिबात फोर्स कोणालाच नाही करायचा. हो जेवढे दिन तेवढेच घ्यायचे. हो पारंपरिक पद्धतीनं करायचं आहे आपल्याला. काही जास्त असं ढोंगतारा करायचा नाही. हो कोणाला म्हणजे प्रेशर आलं नाही पाहिजे. हो जितके दिन तितके टाकबा. हो हे फक्त वही घेऊन फिरणं आपलं काम आहे. मंडळाला तेवढं तर करायच लागते का नाही. जाऊ दे तेवढं करू फक्त आपण. आले हो म्हणलं ते. हो आले म्हणलं माय मागून घेतो बा त्याईली. हो ते आले तर आपले हो कंदील आबाजी आले वाटते पैसे घेऊन. शिवलाल आहेच वाटते संग नाही का. हो हो शिवलालची काळा लागून. हो चला म्हणलं हे बा आले ते पाहायचा विषय काढजा म्हणला आता. कंदील आबाजी पैसे घेऊन येऊन राहिले वाटते बहुतेक. बा 14 जण आहेत ते. आता म्हणलं लक्ष्मण भाऊ एखादा मला विषय काढता ना हो पैशाचा. हो पहिले बसू गिसू दे जा. हो नंतर मग शांताराम भाऊ बरोबर करते ते काय करायचं. हो आले आता ते आले. अरे या हो या. अरे आले का पोहोचून मग खादोडे साहेब आले. या म्हणलं या शिवलाल बस ना. आहे ना पान आहेत म्हणलं घे. आपलं कंदील आबाजी या म्हणलं घ्या पान घेऊन घ्या. ते जेवायचेच आहेत ना ते कंदील आबाजी जेवायचे आहे बा. चालता चालता घाम फुटला त्या रस्त्यानं. मग आता घामाजो काही झाला माणूस जरासा तिकडे जाऊ द्या. जेवण करून येऊ द्या द्यायले. जा कंदील आबाजी तुम्ही. हो मी बसतो इथं तोपर्यंत. जेवण करून या. बाबा जेवायचेच राहिले का. बरोबर जेवण करू द्यायला नाही का. हो नाही तर भडका झाले का आधीच तर सकाळपासून उपाशी आहे. हो ना फिरूनच राहिला ना इकडे तिकडे. अरे बाबा जेवायचे सांगा कंदील आबाजी काय रे जेवण ना अजून. सकाळपासून चालू सांगा भाऊ. जेवायला टाइम तरी भेटला का. पाणी प्यायला फुरसत नाही. पाणी नाही पेलो मी सकाळपासून. मग मुंगश्रीरामला माहित नाही का. हो ना ती गोष्ट खरी साहेब म्हणा. सकाळपासून तुम्हाला दमच नाही ना. जा तुम्ही. ते बायाची पंगत होती बा बसलेली. आता ते काय उठले का काय पाहते आणि जेवण करून चालली या. मग आम्ही थांबतो तोपर्यंत. ये म्हणलं शिवलाल बस. काय करतो तू आता. या कधीला बस तुम्ही. संतोष तुम्ही हो या जेवण करून या फर्स्ट क्लास. आम्ही बसतो तोपर्यंत वाट पाहत तुमच्या. हो ठीक आहे. विषय काळा ना शिवलेला माहिती असेल सगळं. हो तुमची जवळ बी होती. कळा ना खुलासा काय पैशाचा. आता नाही म्हणलं जवळ बा. हो गेले मग खादोडे साहेब हे ते पद्धतशीर. हो काय डबे गिबे नेले वाटते त्याला नाही. हो कंदील आबाजी दिले वाटते डबे गिबे भरून द्यायले. अरे सोडा ना बा इतकी तर सोय माणूस आहे बा कोणाचीच नाही करत. मग इतका कंदील बुडा डबा न्या असं करा तसं करा उलटा पडला नाही पाहिजे. भाजी जेवायलाच लाव जा. लय बापा ताल नाही पावला ते त्याचा. अबे सगळं मतलब आहे. मग मतलब दुनिया आजकालची. कंदील बुड्याला 50,000 रुपये काढणं नव्हते का. मग सगळ्या लोकांचं आता त्याने अंगावर घेतलं. मग आता सगळ्याचे पैसे द्यासाठी खादोडे साहेबांनी नेलं द्यायले. मग जरासं करणंच ना मोठेपणा. हरभऱ्या झाडावर चढवणारच आहे ते. मग पण 50 काढले ना हे महत्व आहे त्याचं नाही का शिवला. 50 दिले मग त्यांनी. अरे जा तुम्ही अशा काय तुम्ही बा कठीणच आहे आपल्या गावातनी. एकापेक्षा एक भारी नका. आता कंदील बुडा किती बेवकल आहे. काही समजते का बुड्याले. मले बा मोठे पाटील म्हणे की म्हणे तुम्ही तुमच्या इकडे घ्या म्हणे पुरा आहे कॉन्ट्रॅक्ट. हो बिलकुल आता सगळी व्यवस्था तुम्हीच करा. काऊन नसन घेतला म्या का इतका का मी का पागाला का म्हणलं. मग कंदील बुड्याला समजलंच नाही ना. मग हे बा हे खादोळे कोणत्या रंगाचा आहे कसं आहे. मग विचारा ना लाईने पाटलाला किती दिले म्हणा पैसे विचारा ना.
ते दिलं म्हणा मागून कमी दिलं वाटते 5-10 हजार रुपये. नाही किती दिलं बा? हा मनोज किती दिलं म्हणलं? काय सांगा आणि कसं सांगा, काय खरं काय आणि खोटं काय समजायला मार्ग नाही. मग काय तर रस्त्याने जाताना 2,000 रुपये दिले ते बा. तिथं गेल्यावर म्हणजे 50,000 देतो म्हणे गाडीतल्या डिक्कीतले काढू. तर तिथं गेलं तर काच उघडा होता लागला गाडीचा हो त्याच्या हो कालपासून 50चं बंडल उडवलं म्हणे येतलं हो. मोठे म्हणजे घाबरल्यासारखे झाले कंदीला म्हणजे आता कसं आता कसं. तर खातोडे साहेबाच्या बिलकुल असं म्हणजे टेन्शन नाही घेतलं. त्यानं लोड काय घेऊन राहिले म्हणे संध्याकाळी 8 वाजता फोन करा म्हणे, फोन पे मारून देतो म्हणे हो. मग आता काही समजा 2,000 रुपये दिले द्यायला फक्त, बस बाकी तर काही दिलं नाही बा 52 मधले. फिटला रे कंदील फिटला म्हणलं, फुटला कंदील फुटला हो, फुटला म्हणलं, फुटला 100% फुटला. बरोबर लक्ष्मण भाऊ म्हणते ते काही खोट नाही रे शांताराम भाऊ. हा 2,000 मस्त की मारले आणि 50ले चाट दिले वाटते बा खादोड्यानं. अरे फिटले म्हणजे फिटलेच ना हो, फिटले पुरे गावालेच फिटले. मग कंदील बुड्या सहित सगळे फिटले. कारण की आता कोणाचं काही, कोणाच्या मजुऱ्या, कोणाची का दुकानदार तुमची किती आहे? माया तर 20,000 आहे बुवा आता हो. पण मला म्हणे बा कधी बुडा हो, त्याने नाही दिले तर मला मागा म्हणे पैसे. मी तर त्याला मागीन ना हो. आपल्याजवळ का काय खादोडे साहेब थोडे आले काही. नाही आपण भाजीपाला सोडत नाही, 2,000 रुपये आपले आहेत. मग हा काय फुकटाचे आहे का, भांड्याचे पैसे आहे. मग असं तर थोडी आहे काही पैसे देत नाही. माया तर हे बा हो, मी मला 100 रुपये कबूल केले त्यांना हो. ते इथची झाडझूड करायची मले मोठेले हो. माया पैसे आत्ता मागतो मी त्याला, जवळचे दे बा म्हणतो, तू पाच बसते. ते बा शांतराम थांबा ना, गडबड नका करू ना. पैसे जर तुम्ही जर असे जर मागसान तर त्याला वाटतं की आपल्यावर येईन आपण ते. मग बरं झालं माहिती काही नाही म्हणा, तुमचेच समजा. फक्त तुम्ही जरासं त्याला जेवण घेऊन करून येऊ द्या. आणि आता ऊन तपून राहिली, जरासं घामाझोकही व्हायला माणूस. 8 वाजतापर्यंतची वाट पा संध्याकाळच्या फोन पेची. घरापाशी 1,000 द्यायच्या. सध्याची काही म्हणू नका, जीव द्या सुकान द्यायले. नाही मलाही वाटते हो, सध्या काही म्हणण्यात मजाही नाही. एक तर आता 8 वाजेपर्यंत जर पैसे दिले तर मग काय आपल्याला बसायला लागते म्हणत येईल. बहुतेक दिनही खादोडे काय सांगता येते. तेच म्हणलं थांबा तुम्ही बा. 8 वाजेपर्यंत थांबू आपण, कोणीच काही म्हणू नका द्यायले. 8 वाजता त्याच्या घरी हजर व्हा तुम्ही. ज्याचे पैसे आहे ते. बाकीचं काही लोड नाही. जाऊ दे तिकडे, जेवण करू द्या. चला आता आपण, तुम्ही जा सरपंच तुमच्या कामी, आम्ही निघतो घराकडे आता. चला मग जाऊ दे तिकडे, पोहोच संध्याकाळी. झालं का निपटलं का तिकडं पात्र गित्र सगळे आता ते उचलून टाकले का जागी. तेच म्हणलं आता ते उद्या पेटून द्यायला लागून. बाकी आहे बा राहिले तिकडे कॅना गिना ते घेऊन ये. आणि आम्ही इथे भांडे घेऊन जातो टाक्यापाशी, धुवून आपलं मोकळं करायचं. आणि आपले चालले गाडीत बैलात भरले की चालले आपल्या हे कॅनावाला येईन आणि घेऊन जाईल. जाऊ दे तिकडे, चला आता लागा काम कमी. पण मी काय तुला रे हो, ते कधी पुढे येऊन म्हणतो सध्या की त्या हो ते खादोडीपासून पैसे हारायला गेले. मला ओळाखाली गाडी होती कधी हो, लाईट पाटील मध्ये सांगे पैसे हारायला चाललो म्हणे. तर बा आपले 5,000 रुपये उधळ घेतलं ना हो, ते मागून घेतो मला आताशी हो. नाही तर मग कसं बुडायला चिक्कू देतो करायचा द्यायचा नाही पैसे सटकन उपसून किती 5,000 रुपये आपल्या युवराला तिकडे. अरे मागायच लागेल ना, गणपतीची वर्गणी आता जमा नाही करलात का. मग पैसे आताच मागून घेतो मी हो. आले की बस हो, आता थांबा तुम्ही गडबड करू नका. आले मागायचे पैसे. बापरे पण सामसुमारीचे इतका सन्नाटा की बाई. अरे काय रे म्हणलं इतकं, म्हणलं कसं काय म्हणलं गंज इतकं निरपिरी झालं का, आटपलं का सगळं निपटलं का. आता अजून काय आता काय रातभर चालत असते कार्यक्रम. तुम्ही तिकडे गेले 2 बघता तुमच्या एकता झाले त्या. मग काय राहिली बायाची एका नंबर बसून दिली जिकडे तिकडे हो. झालं गेले सगळे. मग काय करून राहिला आता इतकं कसं काय झालं म्हणून इतक्या लवकर. अरे म्हणतो मग आता मी बरं आम्ही जेवत राहिलो ना का. आम्ही जेव्हा काही म्हणतो मग. अरे बाबा तुम्ही जेवच राहिले का सांगा आता. म्हटलं जेवले का तुम्ही. जेवलेच नाही का तुम्ही. आम्ही काय जेवलो, काही जेवलो मी, कोणत्या पंक्तीत जेवलं म्हणलं. काही आपलं बोलता का. घ्या ते आता भाजी पोळी भात जे काय असेल ते निंबू गिंबू आम्ही अंदर बसतो. पट्टे उचलले सरस निरीपिरी करू राहिले. इतकी गडबड असते काची. नाही आले का आपण आता सांगा आता काय. अरे काय वाढू काय म्हणलं, काहीच नाही उरलं ना. काय उरलं काय म्हणलं का जायनं काही ते उरलं का. आले का उपाधी मला का द्या आम्ही. इतकं मोठं इथं पोया भाजी इतकं मोठं 3-3 गंध भाज्या होत्या. काहीच नाही उरलं आता कसं काय. असं कसं बोलू तुम्ही. भाजी नाही उरली इतकी मोठी भाजी राजा. सगळे लोक जेवले योग्य पगय करायला लागले भाजी. असं कसं काय झालंय. ते उरलं होतं ना पण डब्याला सुसून नाही ना. मग संध्याकाळच्या सोयीनं बऱ्याच जण डबे भरून नेले. पोळ्या गिळ्या उरलं सुरलं निंबा सहित काहीच नाही ठेवलं. चकाचक करून टाकलं. आता आम्ही भांडे धुवायला चाललो. बाकी काय करू आता. अरे काय आपलं आहे का मी तुम्हाला. करणारा माणूस उपाशी मेला ना. काही अर्थ नाही का. सकाळपासून वन करू राहिलो मी. उपाशीला का जराशी का एक डबात भाजी ठेवायला पाहिजे माझं आराम करो. आता काय आता आम्हाला माहितच नाही हो राजा कधी आमचा काही दोष नाही. आम्हाला वाटतं आता काय झालं पाणी पडलं सगळं. आता आम्ही वाटून दिलं राजा, कोणी नाही म्हणे तरी दिलं आम्ही. 5-5 डबे 6-6 डबे भरून नेलो. काय करू आता. मग आता आम्ही काय ठाव काय म्हणलं आता काय आहे काय म्हणलं आमच्यासाठी. आता काय काहीतरी उरलं ते मावले भरून एक डबा नेला त्याच्या भरून तो संध्याकाळसाठी त्याच्यात ऍडजस्ट करवा तो आता. तो पाय तू असे लोक नाही पाहिले अरे बेकार लोक आले का हसले का तेव्हा मी तर कॅनावाला वाटते. याटो तिकडून नको आणू कॅनावाले. आता काही करण्या पुण्याचं नाही का. एक पैसे आहे पण अरे बागडो बरं सध्या बुडाला तपेला बरं उपाशी बस. चला झालं का कार्यक्रम निपटला. चला द्या म्हणलं आता 50 कॅनाचे पैसे देऊन द्या मला मोकळं करा आता. बस टाकून घेतो निघून जातो. आता नाही का याचे पैसे दिले की आपले मागू आहे बा झुमर भाऊ आपले मागून घेऊ आता. अरे असं कसं काय बोलला तुम्ही. अरे पैसे द्या निघा असं कसं निघा. किती कॅना आमच्या शिल्लक आहे काय आहे. मग आज आम्ही दिवसभर वापरून ते उद्या न्या तुम्ही. आता कसं काय देणार तुम्हाला.
निपटला ना कार्यक्रम निपटला. आता काय राहिलं काय म्हणलं हो झाल्यावर आता आम्हाला पैसे द्या, आम्हाला मोकळं करा. आणि आता कुठचे पैसे द्या नाही का? हो ना, याला 8 नंतरच बोलवा लागेल नाही का? जवळचे थोडी द्यायला पुरते. अरे भाऊ, तुम्हाला कळक सांगू राहिलो मी. हो, 8 वाजताशिवाय पैसे भेटणार नाही. हो, कारण की तुम्ही हे पहा, मला जितक्या कॅना रिकामे आहे तेवढं आम्हाला पाणी वापरू द्या. मग जेवण राहिले, काही लोक अजून जेवायचे आहे, तर तुम्हाला माहिती आहे का? मग भांडे घासणं हे ते सगळं कार्यक्रम झाल्यानंतर 8 वाजता या तुम्ही घरी. हो, तर त्याशिवाय पैसे नाही. कसं काय बोलू राहिले तुम्ही? लय रे जागोपणा करता तुम्ही. अरे माझे पैसे द्या, मला मोकळं करा ना. जे कॅना असेल ते रिकामे रिचून द्या तुम्ही. नाही नाही नाही, आताशी नाही देत तुम्हाला. हे पहा, पूर्ण संध्याकाळी या तेव्हा पैसे. हा, इतकी गडबड नसते. मला गडबड नका करतो भाऊ. हा, संध्याकाळी संध्याकाळी. हे बा सांगू राहिले तुम्हाला, संध्याकाळी पैसे लागणार आपले. हो, असं स्वतःहून चालत नाही. डबल लागा यायला पुढे लागायचं. वावरात आणल्या नसेल तर हातामध्ये वापस जा. वापस जा म्हणजे गडबड नका करू तुम्ही. पैसे नका मागू. हो, मग नंतर संध्याकाळी 8 नंतर कोणाच पैसे देत नाही मी. समजलं का? हा, जा लवकर. हो ते म्हणलं हे बा लारे मागू नको म्हणलं. बुडाला तर पेलाय. हो, संध्याकाळी 8 वाजता मागवा बुडा. हो, जाऊ दे, पैसे तर आहेच ना. हो, जाऊ तिकडे. बरं ठीक आहे मग. हो, संध्याकाळी 8 हजर होतो. हो, संध्याकाळी पैसे तयार ठेवा तुम्ही. आलोच मी. आले नसतं बा, याच्यात नसतं पडलं तर बुकलं असतं. हो ना, याच्या मागं गेलो मी कंदिल्याच्या. हो ना, आता हे माया 3 क्विंटल गहूले बा दणका आहे. आता हे मंडपाचा खर्च 6,000 रुपये पकडेला आहे. हो, आता यातली काय 6 रुपये भेटते का नाही का काय काय कसं होईल रे शिवल्या? नाही नाही पा, काळजी नका करू. पैसे देते म्हणेन ते. देतो म्हणल्यावर मग कसं आपल्याला जर 8 वाजे लोक थांबायला लागो ना. हो, एक ते एक पाहा लागत. तसं तर म्हणजे गॅरंटी कमीच आहे, पण एक आपल्याला आशा आहे. पण आशा आहे ना माणसाले, असं आहे ना ती. हो, फक्त मी काय म्हणतो, देणके साहेबाची किती आहे? तुमची किती? 2,000 रुपये वाटते नाही? पकडेल तुम्ही म्हणे. आता 2,000 म्हणे बा देतो म्हणून. आता पण मी आता म्हणलं देशीन देण्यात जाऊ तिकडे. हे पहा, आता डबा भरून घेतला मी निघालो घराकडे. आता गाडीला किक मारतो आणि घरी चालला जातो. नाही नाही नाही, असं कसं करून राहील तुम्ही? हा का हो म्हणलं मुंशीराम भाऊ. हा, त्याला म्हणा जवळचे द्या पैसे, आणि मग एक तुम्ही बसा म्हणा वसूल कर. हा, तुम्ही काय आता डबल येणार तिथून शेंद्रीहून. म्हण ना आता तूच पाय बा म्हणून काय तर. हो, ती काय ती येऊन राहिले वाटते ना वापस. हो, आले ना ते. आता आहे एक नाही थांबलं इथं. हो, सगळे गेली बी. अरे शिवलाल म्हणलं, गेले काय सगळे? हा, गुरुजी गिरी सगळे लोक गेले का? आता काय थांबतील ते? हा, हो, चांगले जेवले सट बिलकुल. हो, पेडाले हात पुसले, मस्त पान खाल्लं, निघाले. हो, आता काय थांबणारे लोक? आता काय हे मंडप उचला का तिकडे भांडे न्या का पाच बसा तुम्ही तुमचं. काय मी काय म्हणतो, हे देणके साहेब काय म्हणते म्हणलं, ते चालले तर. आता काय पैशाचं त्याचं देऊन द्यायला होती. ते काय राजा देणके साहेब? हा, स्वयंपाक केला राजा. ज्या माणसानं सांगितलं त्याला, हा, तिथं म्हणलं वाटीभर तरी भाजी आहे का? हा, उपाशी आलं म्हणलं मी राजा. पैशाची गोष्ट करू राहील तुम्ही. हा, आता द्यायला होते हे ते. अरे का शिवल्या, तुला माहित नाही का आता काय कर कंडिशन आहे? तर 8 वाजता देतो म्हणलं त्यानं. वाटीभर उरले नाही म्हणजे लोकांनी डबे भरून नेले ना. आता मला माहित आहे का तुम्ही राहिले म्हणून जेवायचे? हा, द्यायचे आणि द्या बा पैसे, नाही तर मग वांग्याच तेल ते वड्यावर नका काढू म्हणलं. काय सांगू, सगळं पोट्ट्याने वाटून दिलं. मग काय तर काहीच नाही राहिलं जेवायला. दोघे उपाशी येऊन काय करतो? देतो ना ते पैसे देतो बा. पहिले मला जेव्हा सोय लावू द्या बा. आता अरे सोयला आता हे डबा आहे माझं. हो, घेऊन जा. हे मी घरी नेऊ राहिलो होतो. हो, जाऊ दे, घरी काही नेणार नाही. न्या तुम्ही जेवा जा. बाबा हाय म्हणते नाही का डबा? अरे बरं झालं बा, जीव द्या मला पहिले. आणि तुमचे पैसे म्हणलं मी संध्याकाळी 8 वाजता त्या साहेबांनी दिले की देतो बा. आता त्याला काय थांबवता? देऊन द्या जवळचे. मग नंतर मग भेट देतेच ना. असं काय 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 देणार नाही असं थोडी काय खादोडे साहेब? हा, हो, तुमचे जवळचे दिले तर काय बिघडत होतं? ते शिवले असं आहे. अरे देतो ना. अरे इतकी गडबड नसते ना. हो, मी मुंशीराम जोड देऊन देतो. नाही तर मग फोन पे मारून दे ना. हो, तुम्ही काळजी नका करू. पहिले मध्ये जेऊ द्या आता. हो, सारे बसन तो जेवण करू. चा तुम्ही काळजी नका करू. मग आता कमीत कमी आपण 10-15 जरी बाय असलो तरी आपल्याला 300-300 रुपयाचे कमी रोज नाही पडत. हो ना, आता येऊन राहिलेत ना ते वावरातून. आता बहुतेक येतील. भानूचा फोन आलता ना, मग येऊन राहिले, निघाले म्हणे तिथून. हो, तर आता पैसे द्यायला मागूनच घ्या. खाजोडे साहेबांना नगदीच पैसे दिले वाटते द्यायले. मग काय तर आले म्हणलं गुंपाबाई. हो, आले चालतं. हो, या म्हणलं, या आले का? या अरे का बाया, हो, सांगा आता गेल्याच नाही का अजून? हा, इथं बसल्या पाना खात नाही. हो, अरे काय कसं काय बाबा? काय बाबा काय चर्चा? काय बाबा तुमचे वाट पाहून राहिलो होतो. काय बाबा ते खाजोडे साहेबांना नगदीच पैसे दिले वाटते तुम्हाला. हो, आता बायाले मग कसं अजून मग एक राहते एक नाही राहा. इले जास्त दिले इले कमीच दिले. म्हणलं बाबा आता हिशोब करून घ्या. सगळ्या बाहेर पैसे देऊन द्या. 5,000 रुपयाचं उदळ आहे. आता नाही का जीव घ्यायची बाई? हा, अरे म्हणलं पैसे भेटले नाही ना अजून. हा, पैसे संध्याकाळी 8 वाजता फोन पे मारणार आहेत ते. नंतर तुम्हाला देणार आहो मी. हा, पैसे दिले कुठं अजून? कोणी सांगणार दिले म्हणून? मी सांगितलं तुम्हीच तर म्हणे नगदीच पैसे देते म्हणून. ते 50चं बंडल आहे. मग आम्ही चाललो. मग म्हणणे म्हणतो वावरात. अरे हो ना, पण ते गाडीतले पैसे लांबवले ना कोण. काच उघडा ठेवला ना त्या मेळानं. मग काय करा? मग हो, देतो म्हणे ना. पैसे नाही जात कुठं. त्यानं स्वतःहून म्हणलं म्हणे पैसे मला 8 वाजता फोन लावा म्हणे. पैसे घेऊन घ्या म्हणे तुमचे फोन पे ना. काय सांगा बाबा, पाहिजे म्हणलं पैसे. हो, ते खाजोडे साहेबाचं काही म्हणजे आम्हाला काही भयतो बरं नाही दिसून राहिलं ते. भेटते ना, भेटते. जरा सबूर ठेवा. देतो म्हणून राहिला पुढचा. मग तोंडा ना मला नेलं त्यानं गाडी पुशी चाला म्हणे पैसे देतो. हो ना, तर काय. हो, जा आता घरी जा. हो, संध्याकाळी 8 वाजता या. जा. अरे कुठं? अरे पोट्टे कुठं चालले म्हणलं? काय कुठे राहायचे तिले? अरे पैसे आणण्यासाठी आपल्या याची इथं कंदिला पाहिजे इथं. 5,000 रुपयाचं उदळ घेतलं ना आम्ही. मग वाळणं करणं हे ते दिवसभर काम केलं ना. आता काय काय पैसे मागायला जाणार नाही का? मग 8ले फोन येणार आहे तर आम्ही तिथं चाललो. सरी जत्रासाठी तिथं. अबे काय का मुश्किलच काम आहे. अरे खादोडे होईन ते. बा फिटले ते पैसे. जाऊ नका, मागू नका. गेले ते देत नाही ते पैसे किसे. मग काय तर पैसे देते का ते काही आपल्याला का? जाऊ द्या. वाळणं घरचेच केले म्हणा बा. जाऊ दे, सोडून देते.
आम्हाला काय करावं लागतं खादोळीचं? खादोळीचं आम्हाला नाही घेऊन ना, आम्ही कंदीला पाहिजे पैसे मागतो. त्याने सांगितलं ना आम्हाला, मग आम्ही तिथे बसून होतो एका ठिकाणी, म्हणजे चालता का? मग आम्ही म्हणलं हो बा, ते म्हणजे पैसे मला मागजा. मग त्यालाच मागीन ना आम्ही. आता काय सांगा तुम्हाला, नाही का खादोळी येते कंदील पुढे येते, काय भेटेल तर भेटू बा. तुम्ही प्रयत्न करा. ते पाण्यावाला दिसला मला बा, ते याची दिली ना तिथं याकवाल्याची ना, मग म्हणून म्हणलं बा सगळे जण न्यायचे पैसे आम्हीच राहायचं. मग चला चलायचे ते, चल लवकर, चला. अरे बापा बापा बापा, कमाल झालं त्या लोकांची. 8 वाजून 3 मिनिटं झाल्या बरोबर 1000 लोक. इतकं राहायचे याकुरेट टाईम, म्हणजे काय अति झालं ना पण हे. बापा बापा, काय जसं काय मोठा कर्ज बाजार द्यावा राजा मी. का मला कोर्टाने जाहीर केलं की बा हे दिवाळखोर आहे म्हणून. अरे काय राजा माणसा राजा, पापा ती आले वाटते नाही का. या तुम्हीच काय मागं राहायचा दाट्यापाशी. या म्हणलं, या रे बा, या तुम्ही या. तिकडे मागाई पहा अजून नाही. हो ते पाहासाठी पहा दरवाज्यातून पाहते तो. जसं काय इथं काय म्हणजे मोठं हे आहे इथं, आता म्हणजे जादूगर आला बा. जादू दाखवून राहिला. काय राजा लोक आहे. ज्याचं काम नाही ते बी. लाईनी पाटील काय लायले, तुम्ही काय लायले म्हणलं, तुमचं काय. आमचं म्हणजे अरे आपले सासरेबाचे पानाचे पैसे आहेत ना 2000 रुपये. मग त्याने मला फोन केला, म्हणजे दादा तुम्ही 8 वाजता ते खादोळे साहेबाचा फोन येऊन राहिला म्हणे, ते फोन पेनं पैसे करणार आहे म्हणे. म्हणून सगळे आता कसं वट्यावर होतो आम्ही. कमाल आहे. बरं ठीक आहे. हो ती गुरुजीची आहे नाही का, त्याही सांगितलं. बरं बाबा, कट्टे गिट्टे काय म्हणलं गुंपाबाई, हे काय कट्टे काय म्हणलं. काय म्हणजे आता हे वर्गण्यावाले आता म्हणलं गणपतीसाठी वर्गण्या मागायला येऊन राहिले घरी. मी आणला आता कोणाला मागून राहिले वर्गण्या. सरायचे पैसे आम्हाला कंदील बुटायची इकडे. बाया म्हणते तुमचं नाव सांगून राहिलं, ते माझ्या नाव सांगून राहिलं. मी म्हणलं थांबा बाबा, मी आता सरळ आता इथंच जातो. आता ते काय पैसे लवकर पाठवा, हे वर्गणीवाल्याला देणार म्हणलं आम्हाला. होईल का आता यादी आणली त्यानं, किती लिहा म्हणजे आकडा, काय लिहू आकडा आम्ही. सांगा म्हणलं मग काय कसं काय पैशाचं. राजा देवदासची काय का देवदास का पैसे देत नव्हतं का म्हणलं. अरे का म्हणलं फोन करा म्हणे, फोन पेनं पैसे देणार आहे ती. काय बुडून राहिलो तर पैसे. काय राजा सरपंच आहे वाटते नाही. हो ना, आता हे म्हण चला म्हणे बा, काय पैसे वाटप आहे. मला चला बा, मग आता डॅनी अबूजाला बोलावले आलो मग. बरं ठीक आहे ना देतो बाबा तुमचे पैसे. आत्ता मी त्याला फोन लावतो. हो ना, पुढच्या माणसाला जरासं 1-2 मिनिटं शिल्लक होऊ द्या लागत असते. मी आता फोन लावायच्या तयारीतच होतो. मग काय माणसा, थांबा फोन लावतो मी, आणि तुमचे पैसे आताच रवाना करून टाकतो लगाची. कमाल आहे बा, पाण्यावाला आला वाटते नाही, तुम्ही आले का. मग आता पैशासाठी आता मग आपण थांबेला मी 8 वाजाची वाट पाहू राहिलो. पहा लवकर फोन लावा, पैसे द्या. किती ठसन करे तुम्ही, आता पैसे द्या मला मुकाट्यानं. अरे पैसेच घेणार रे, ठसन नका गुरु. थांबा जराशे, फोन लावू द्या. बापरे काय भाजी आहे. जगदीशसाठी ठेवा पण थोडीशी. हो कारण की त्याला तर खूपच आवडेल. हो 1 नंबर भाजी आहे. अरे बा आता काही चांगली नाही, गरम होते त्यावेळेस तर जबरदस्त बिलकुल असे फुरके मारायची मजा. अरे काही सांगूच नको. मग असं कानातून धुपट निघाले का. हो जबरदस्त भाजी होती. हो पण आता बाकी मावळ तू जर असती ना, हो म्हटलं असं कमाल झाली. हो कमाल झाली बा. रुपया दिला नाही, आणि हे कंदील बुडा आता काय होईल तर हो, आता तुला सांगली गोष्ट द्यायची. असं झालं म्हणून. हो पण आता मग आता त्यांचा जर फोन आला तर मग कसं काय सांगणार म्हणलं तुम्ही. हो प्रकरण कसं काय सलटणार आहे. आता तुला सलटा लागणार आहे. तू काय करायचं तर. खादोळे झोपला म्हणा. पुरा बिलकुल भाजीनं थंडा गार झाला म्हणा. ते जाता येता खा ना. म्हणून म्हणलं अमरावतीला म्हणून सध्या भरती. पुढचं बाकीचं काही सांगत कामच नाही तुले. बापरे गेला आता 50,000 बुडा, काही करण्याला. बापरे हाय 8 वाजले म्हटलं. हो बिलकुल 100% सांगतो कधी बुड्याचा फोन आहे म्हणून. उचला ना तुमचा फोन. स्पीकर ऑन करा, मी बोलतो बरोबर. हो काहीच टेन्शन घेऊ नका. उचला ना लवकर मग. ना जरा जाऊ दे 2-3 बेला. नंतर उचला लागेल तर ते समजून खरं आहे बा. हो एकदम बिमार माणूस कसा काय फोन उचलणार. थांब जराशे. हॅलो सरपंच साहेब. हो काय उचलत नाही फोन. नाही झालं कामच झालं. काय उचलते का नाही फोन बाबा. काय झालं बाबा कल्याण आमचं. पाहिजे बाबा पैशाचं. थांबा ना रे बा, थांबा ना म्हणलं. बेल तर जाऊ द्या पुरी. हो मला टेन्शन आहे तुमच्यापेक्षा. थांबा ना जरा. उचलला नाही का मुंशीराम भाऊ. उचलला हो. हॅलो 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 हॅलो. हॅलो बोला लवकर बोला म्हटलं. काय कोण बोलता तुम्ही. कोण बोलतो म्हणजे अरे मी आपलं खादोळे साहेबाचाच नंबर आहे नाही. बाई कोण बोलते. हॅलो हॅलो. मी बोलते. मी त्यांची मिसेस बोलते. हो म्हटलं खादोळे मॅडम बोलते. हा तुम्ही कोण बोलता. मी कंदील आपलं रामपूरचे. म्हणलं ते आपलं खादोळे साहेबासंग बोलायचं आहे म्हणलं मला अर्जंट. फोन देता येईल. अच्छा तर तुम्ही आहे ते कधीला पाहिजे नाही का. अच्छा तुम्हाला फोन लावणार होते मी निवांतपणे. नाही तुमची काळजीच आहे. कारण की तुमच्यामुळे आज आता म्हणलं आमच्या आयुष्यावर भविष्यावर काय झालं माहिती आहे का म्हटलं. त्यांना काय जेवण खाऊ घातलं तुम्ही. आज म्हटलं आम्हाला त्यांना भरती करायची वेळ आली म्हटलं अमरावतीला. म्हणलं त्यांना 7 वाजतापासून तर त्यांचं जागेवर काम नाही म्हटलं. एका जागी थांबून नाही राहिले ते. शेवटी आता म्हणलं अमरावतीला पोहोचलो नेमकं आम्ही आता. तर तुम्ही फोन नंतर लावा मला. अमरावतीला म्हणजे अरे काय म्हणजे भाजीचं म्हणजे काय कसं काय बा. काय झालं म्हणजे अरे बाबा काय खाऊ घातलं तुम्ही त्यांना. काय जीव घेत होते का तुम्ही. आता म्हणलं आम्ही हॉस्पिटलला आलेला. सध्या फोन करू नका. तुमचे काय म्हणणं काय तुमचं लवकर सांगा 2 मिनिटात. बाकी नंतर मी बघते तुम्हाला मंगळवारी. हो ते सगळं बरोबर आहे. पण हे लोकांचे पैसे म्हणलं हे खादोळे साहेबांना जेवण दिलेलं आहे ना. म्या नाही दिलं बा. हो त्यानंच करायला लावली भाजी किती. सगळं त्याचंच आयोजन आहे ते. म्हणलं हे पैसे लोकांचे आता माझ्या घराभोवती आलेले आहेत म्हणलं. ते सांगितलं मला त्यांनी 50,000 रुपये आहेत ना तुमचे. हो ठीक आहे. ते पैसे मी तुम्हाला मंगळवारी देते. आता इथून सुट्टी झाल्यानंतर आता सध्या फोन लावू नका. तुमचे 50,000 रुपयासाठी आम्हाला आता त्रास देऊ नका तुम्ही. ठेवा फोन ठेवा. मंगळवारी सकाळी फोन लावा तुम्ही. हो बरं. हो मंगळवारी पण पैसे भेटत ना. पण हे लोक आलेले आहे म्हणून म्हणलं होतं.
मग त्यांना सांगा ना तुम्ही मंगळवारी आम्हाला पैशाला पाहून चाललो का आम्ही पैसे मिळून जाते तुमची, काही काळजी करू नका तुम्ही. मंगळवारपर्यंत फोन लावू नका, सुट्टी होत नाही त्यांना. आम्ही आमच्या गडबडीत आहोत, ठेवा फोन. हो बरोबर, हो हो बरोबर, हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हो देजा फक्त, बस झालं, मग काही विषय नाही. हो जाऊ दे तिकडे, हो गेला तर चालते, आम्हाला काय करावं लागते. मग ते काय काय झालं म्हणलं, काय बिमार आहे का, काय झालं त्याला? आता स्पीकर आणच होता ना, माणूस बिमार आहे म्हणते. हो बिमार आहे, अमरावतीला भरती केली जाते माणसाने. पैसे देतो म्हणते, बाईने सांगितलं पैसे तुमचे बाकायदा भेटून म्हणते. हो पण मंगळवारी, हो सध्या पैसे नाही म्हणते, मी सध्या गडबडीत आहो म्हणते. पण आता हे पैसे मग आता गणपती बसवा लागते 27ले, तर मग वर्गणी जमा करायसाठी जावं, तर आता ते लोक म्हणते तुमचंच नाव सांगून राहिले, मग आता कसं करावं. हो ना, मग आता मंगळवारीच म्हणते ना, 26ला देतो म्हणते पैसे. मग आज 26ला तुम्ही मी पैसे मागून देतो ना तुम्हाला, तुम्ही काल टेन्शन घेऊन राहिले. पण त्याला म्हणा तू बिमार आहे, तर मग आता ते पैसे पाठवायला काय लागते म्हणा, फोन पे मारा म्हणा, त्या बाईले डबल फोन लावा तुम्ही. मग असं थोडी असते काय म्हणा, लोकांचे पैसे द्यायला लागत का म्हणा. असं नसते ना, सांगा बाई तुम्ही सांगा, पुढचा माणूस बिमार असल्यास त्या बाईल टेन्शन किती असते. आपण जर त्या जागी असतो तर आपण मागितले असते का. मग थांबा ना, गडबड नका करून ना, देतो म्हणते ना, मंगळवारी पैसे देतो म्हणते ना, मग काय विषय राहिला. ठीक आहे काय हरकत नाही, बिमारीचं काम आहे. फक्त म्हणलं मंगळवारी पैसे आम्ही ते काही असो, पैसे तुम्हाला मागाली ना आम्ही, सांगू राहिला आता. हो ना पुढचा देतो म्हणून राहिला, तरी तुम्ही आपलं तेच लावता आपलीशी. देतो म्हटलं ना, सगळं पाणी आले भाऊ. हो तुम्ही सगळे पोट्टे हो, मंगळवारी या आता, मंगळवारी 26 तारीखले. हो तोपर्यंत काही नाही. ठीक आहे या आता. आता 26ले मग नाही का, बरं ठीक आहे, पाहता एक दिवस भेटते म्हणा तरी आपल्याला. ठीक आहे आम्ही येतो मग 26ला 11 वाजेपर्यंत. तुम्ही पैशाची त्याला सोय लावा. ठीक आहे चला रे बस, जाऊ द्या आता. हो चला. अरे बापरे, का कंदिला म्हणजे सकाळी झालं बा. हो ना बाबा, काय होतं बा, काय गडबड. अरे काय करा बा, नाही येत तर काय करावं काय. आजचा मंगळवार आला राजा, हरतालिकेचा सण आहे आज. म्हणलं सांग आता, हो हे बाया घ्या सगळ्या जर पैसे लिहायला तर काय उत्तर देऊ म्हणलं. खादोळे हो आता फोनही नाही उचलू राहिला राजा. हो ना म्हणे, ते म्हणे मंगळवारी फोन लावा म्हणे तुम्ही. आता ते फोनही नाही उचलू राहिला, सकाळपासून 7 वाजतापासून फोन लावू राहिलो, 8 वाजले पण अजून फोन नाही उचलला त्यानं. अरे 8 नाही 10 वाजेला उठत नाही ते. मग काय आता आम्हाला माहित नाही का, राहू ना तिथं. हो तुम्ही काय टेन्शन घेऊन राहिले, दिन ना ते पैसे, तुम्ही लोड काय घेऊन राहिले एवढा. नाही लोड घेतो तर करतं का, मग गयाश आलं ना, मग उद्या गणपती बसून राहिले, वर्गणीचा पत्ता नाही, मा भरोश्यावर सगळे थांबेल आहेत ना. मग सगळ्याला सांगितलं ना म्या बा, मी तुमची सोय लावतो काही करा. पण आता मग कसं काय करू म्हणलं, मी आता यायला उत्तर काय देऊ. पयाव का काय करा म्हणून तुला विचारायला आलो राजा. कसं करा आता. काय मला काही समजूनच नाही राहिलं तुमचं. तुम्ही लोडच काय घेऊन राहिले म्हणजे या गोष्टीचा. तुमच्या अंगार लोकांचे पैसे आहे का. म्हणजे काय म्हणजे तुमच्या घरचा कार्यक्रम होता का, लग्न होतं का, काही होतं. मग आपल्या पा टेन्शन घेतलं नाही पाहिजे माणसानं. हो खादोळेचा कार्यक्रम आहे, खादोळे पैसे मागा म्हणा जाऊन, मला काय मागून राहिले तुम्ही. तुमचीच तर राजा बा दैनाचे पैसे नाही भेटले. धावपळ केली दुनिया भरायची, उपाशी मरायची पै आली ती. आणि तुम्ही राजा लोड घेऊन राहिले लोकांचा. अजिबात लोड नाही घ्यायचा लोकांचा. हो पैसे म्हणा माय नाही, मायकडे नाही म्हणा तुमची. जा म्हणा खादोळेची इथं. मग आता वर्गणी आहे तर मग काय मी कुठून देऊ म्हणा. त्यानंच नाही दिलं तर मी कुठून देऊ. नाही बा, आपण म्या म्हणलं त्या इथे म्या शब्द दिलता ना की बा मी हवा म्हणून म्हणतात म्हणून. मंदातलं म्हणजे काय का, मंदातल्यानं का फाशी घ्यावं का मग. आता पोरगणपुरीचं आपण लग्न लावून दिल्यानंतर जर समजा ते व्यवस्थित नाही चाललं पुढे, मंदातला जबाबदार असते का त्याले. त्याचं ते जाणत राहे, आपलं काम असते कार्यक्रम संपन्न करणे. तुम्ही कार्यक्रम संपन्न केला, आता पैसे वसूल करा का मारामाऱ्या करा, काही करा, मला काय करावं लागते म्हणा. खादोळ्याच्या घरी जा, मी बी येतो म्हणा संग. माझे पैसे आहेत म्हणा दैनाची. हो का ते बरोबर आहे नाही का. हो ना आपण काय लोड घेऊन राहिलं का, विनाकारण काम नाही धंदा नाही, आपले तिथून कार्यक्रम आहे. हो ना सरळ सांगतो मग मी. हो मी काय देणार आहे म्हणतो, चला तिथं पैसे मागायला. ज्यानं कार्यक्रम केला त्याला तसंच करावं लागते. एरी खादोळे बा तसं आयर येत नाही. हो आपल्याला गणपती उद्या बसवायचे आहेत ना. आज आपण हो ट्रॅक्टर गिक्टर हे ते सगळं त्याला सांगा, घ्या म्हणा ट्रॅक्टर गिक्टर, तिथूनच गणपतीची मूर्ती घ्यायची. सगळं काय लागते खर्च हे ते सगळं त्याला सांगायचं आणि आमचे पैसे देतो आत्ता. नाही तर सगळे त्याच्या घरी जाऊन बसायची. मग दुसरं काय त्याचं. मग गणपती आता तिथूनच आणायचं आपल्याला, पैसे वर्गणी तिथूनच सगळ्याची वसूल होते. दुसरं कोणी नाही, आपल्या गावातल्या लोकांनी राहत त्याचं नाव सांगून राहिले. तुमच्या इकडे आहे तुमच्या इकडे आहे म्हणून. आता आपलं जे लोक येतील त्याला तसंच सांगायचं तुम्ही, चला म्हणा त्याच्या घरी. बस झालं आता, ठरलं म्हणता. आता येऊ दे कोणी ते पैसे मागायचा. चला म्हणता खादोळ्याच्या घरी. घ्या ट्रॅक्टर आणि चला रेखाच्या. हो त्याच्या घरीच बसायचं. असा कसा देत नाही पैसे. हो ना रेखा तर जमलं आत्ता जमलं नाही. बस असं बिलकुल अशी एनर्जी पाहिजे माणसाच्या अंगात. येऊ द्या सगळे सरपंच असो काही असो, तिकडे चला म्हणा. मा घराभोवती हिंडायचं नाही म्हणा तुम्ही कोणी. झालं आता काही टेन्शन राहिलं का, जा आता घरी.